सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे कॉलेजला हॉलिवूड आणि बॉलिवूड डे. आणि म्हणजे जे आपलं सांस्कृतिक कल्चर राहतं तसे वेशभूषा कोणी करून येईल, कोणी काय करून येईल. तर सगळेजण दुसऱ्या हिरो हिरोईनची कॉपी करतील, पण मी माझ्या म्हणजे पूर्ण डिपार्टमेंटचाच हिरो बनून जाणार आहे. पा मिस्टर कॉमर्स, जे आपल्याला पदवी आणि शाय भेटला होता ते आपण घालून चाललेलो आहे. म्हणजे मी करण्या केला असतं काहीतरी एकदम खास, पण हे पण काही कमी खास नाही आहे तसं. पण मी टाइम नव्हता, मनात एवढं काही नव्हतं की काय करू. त्याच्यामुळं युनिक आणि काहीतरी वेगळं जे आपण आहे ते. जाताना थोडे मुलं भेटले, ते म्हणतात तू रस्त्या म्हणजे कॉलेजला पोहोचल्यावर शर्ट काढून बॉडी दाखवणार आहे का? म्हणलं नाही रे भाऊ, येडा आहे का? इतकं शर्ट कॉलेजला काढून म्हणजे जर काही मी कॉस्ट्युम केला आहे त्याचं शर्ट नाही तर ते वेगळं आहे, पण असं डायरेक्ट शर्ट काढणं तर नाही ना चांगलं वाटत. आता मी कॉलेजला पोहोचलेलो आहे आणि सगळेजण वाचताय की काय लिहिलेलं आहे. पाहू अजून कोण कोण काय काय बनवून येतं. कॉलेजला मनी हाय शाळे चोरी करायला. मनीष त्यांचं फोटोशूट चालू आहे. मेन आज वॉक आहे. मी नाव दिलंय पण माझी काही तयारी नाही, काय नाही, काहीच नाही. म्हणजे मला माहिती पण नव्हतं की आज वॉक आहे. म्हणजे ज्यांनी मला मिस्टर कॉमर्स मिळून दिला ती गोष्ट आहे आज. पण ते काढणार आहे का नाही, मागच्या वेळेस पण हे झालं होतं पण मग घेतलं नव्हतं. बाहेरून तुम्हाला आवाजाचा थोडा प्रॉब्लेम येत असेल, पण मी नाव दिलंय पण मी नाव काढून घेतोय असं मला वाटतंय. कारण मला वाटतं जर मी माझं 100% देऊ नाही शकत तर मी पार्टिसिपेट घेण्यात काही अर्थ नाही आहे. याच्यामुळं मी शक्यतो माझं नाव परत घेतोय. मी तुम्हाला बोललो होतो की मी माझा परफॉर्मन्स कॅन्सल करायला एखाद्या वेळेस, पण मी म्हणजे गाणं मला मेन टाइमावर कोणीतरी सुचवलं आणि मी दिला परफॉर्मन्स. कसा झाला? एक नंबर. परफॉर्मन्स व्हिडिओ तुम्ही पण पाहिली तर कमेंट मध्ये नक्की सांगा की परफॉर्मन्स कसा वाटला. आज आहे दुसरा दिवस आणि मी हा व्लॉग मध्ये ही क्लिप ऍड करतोय कारण मी ती जी परफॉर्मन्स व्हिडिओ होती ती मी रील्समध्ये अपलोड केली आणि तिला आता लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स येत आहेत. आणि ती म्हणजे मला वाटते अजून मिलियन जाणार आहे जवळजवळ. तर ह्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू. आता पुढचा व्लॉग कंटिन्यू. आपण कॉलेजवरनं शॉपवरती आलेलो आहे. आता निवांतपैकी बसतो. बनी भाऊ हां बसतो आता निवांत. उन्हात आनंदी दमलो होतो. परफॉर्मन्स मी नव्हतोच देणार पण तुम्ही पाहिलं काहीतरी दिला. मी आलेलो आहे आता शॉपवरनं घरी. जेवण बिवण झालेलं आहे. आता मस्तपैकी झोपून घेणार. खूप दमलो आहे. बाकी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जो पण चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. ती व्हिडिओ जर मी टाकली नसती तर तिला लाखोमध्ये व्ह्यूज आणि मी हजारोंमध्ये लाईक्स आले नसते. म्हणजे पहा तुम्ही कधी गिवअप करू नका कोणत्या गोष्टीपासून. जर तुमच्याकडं आहे तर ती गोष्ट गॅलरीत राहून देऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल ती सोशल मीडियावर शेअर करावी तर ती शेअर करत जा. आणि हा व्हिडिओ फार छोटा झाला याच्यासाठी सॉरी. बाकी काय पुढं व्हिडिओ माझी एन्जॉय करत राहा. Some sort of pain, you caused a permanent stain which has determined your fate. I've never seen so clear, I feel the end and it's near. The day of reckoning's here, the sound of deafening fear. You won't die if you try, you just might.